मस्साजोग येथील आवादा एनर्जी कंपनीला 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी सुदर्शन गुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता। त्यानंतर या तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे। मी सध्या बीड शहरच्या सीआयडी पोलीस लॉकअपच्या परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकता याच ठिकाणी खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड यांना आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे गेवराईमध्ये पाहिलं गेलं तर विष्णू चाटे या आरोपीला त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। विष्णू चाटे याला न्यायालयाने 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ते सुनावलेली आहे। कारण ही तसंच आहे, विष्णू चाटे यांनी अद्याप त्याचा जो मोबाईल आहे तो सीआयडी कडे दिला नाही। त्यामुळे विष्णू चाटे नेमकं या प्रकरणात त्याचा रोल काय आहे, कोणाशी त्याचा संपर्क झालाय का हे अद्याप समोर आलं नाही। त्यामुळे सीआयडी समोर आणि एसआयटी समोर तपासाला एक मोठा पेच निर्माण झालेला आहे। आता सीआयडीचा जो फोकस आहे तो विष्णू चाटे याच्या मोबाईलकडे आहे। विष्णू चाटेचा मोबाईल कुठं आहे, विष्णू चाटेने हा मोबाईल फेकून दिलाय की अन्य कोणाच्या संपर्कात ठेवलाय हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे। तर तिसरीकडे जर बघितलं तर विष्णू घुले असेल आणि इतर आरोपी असतील यांची जी चौकशी आहे सध्या सुरू आहे। विष्णू घुले याची चौकशी माजलगावच्या सीआयडी कार्यालयामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर विष्णू चाटे जो आहे याच्यावर गेवराईमध्ये जे आहे गेवराईच्या लॉकअपमध्ये तिथं त्यावर चौकशी सुरू आहे। आणि वाल्मिक कराड यांच्या आजच्या कोठडीचा जर पाहिलं तर 7वा दिवस आहे आणि त्यांची ही जी चौकशी आहे आता हळूहळू सुरू होताना दिसते। आता थोड्याच वेळात सीआयडीचं पथक या ठिकाणी येईल आणि पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांची जी चौकशी आहे ती सुरू करेल। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।